त्या चुका झाल्या, सगळं आश्रम डिस्टर्ब होतं, त्याच्यामुळे त्यांना तो निरोप पाठवला होता. त्यांनी का दिला नाही असं माधव जोशींचं काल वक्तव्यातून आलं. बाळा जोशी पण शहाणपणा करतोय मधल्यामध्ये. त्या किशोर नंदुरकर आदेश तामशेच्या डोक्यावरती ना करोडो भूत आहेत डोक्यावरती, त्यांच्या डोक्यावर महादर्शित आणि नालायक आहेत. महादर्शित शब्द वापरतो मी. मांजरेकर साहेबांनी 30,000 काहीतरी खर्च केले. मीटिंग लावली आदेश तामशे आणि किशोर नांदुरकरच्या पुढाकाराने. माऊलीला विश्वासात घेऊन काम केलं ना. माऊली मोठी जज आहे आणि ती जिवंत आहे. श्री गुरुदेव दत्त, जय संचारेश्वर. आज बघा 7 तारीख उजाडली. आपली पाठीमागची जी मीटिंग झाली एप्रिल महिन्यात, त्याने 1 महिन्याचा टाइम दिला होता. मला माहिती होतं याचं काय आउटपुट येणार नाही आहे आणि त्याचं तसं निदान लागणार नाही आहे. तुम्ही किती पण शेपट्या आपटा. माऊलीला विश्वासात घेऊन काम केलं ना. माऊली मोठी जज आहे आणि ती जिवंत आहे. तुमच्या एवढ्याशा तोकड्या अज्ञानाने जग गाठता नाही येणार आहे. आणि आता मीटिंग लावली ती आदेश तामशे आणि किशोर नांदुरकरच्या पुढाकाराने. आता ते पाणी आयते वेळे लागलं म्हणून किशोर नांदुरकरने 1400 रुपये काय 1500 रुपये काहीतरी खर्च करून पाण्याच्या बाटल्या तेवढ्या आणल्या. पण मांजरेकर साहेबांनी 30,000 काहीतरी खर्च केले. शंकर पाटकर साहेबांनी काल सांगितलं तर त्यांनी पण 25,000 खर्च केले. सुनील नाईकांनी दिले तेवढे बहुत. आता ते व्हिडिओ वगैरे काढला तुम्ही. एवढे खर्च करायची काही गरज नाही. एक अन्नदान करावं, पण ते पण साध्या सोप्या पद्धतीत, मुंबई स्टाईलनी नव्हे. 10,000 खूप झाले. 10 ते 15,000 खर्च. दुसरी गोष्ट, ते व्हिडिओ शूटिंग तुम्ही काढलीत, ते लोक आता मागणी करतात त्याची क्लिपिंग द्यायला. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये द्यायला? आणि परब साहेब तुम्हाला सांगतो, हे पैशाची मागणी त्यांनी लेखी दिली होती का? मी आता त्यांना शब्द दिला होता, मी हे करतो. शंकर पाटकर साहेबांना चांगली व्यक्ती आहे, पण अर्धवटपणा, जरा सरभरीतपणा त्यांच्या अंगात. त्यांना चांगल्यापणे सांगितलं, मी असताना त्यांना कॉल करा. त्यांनी तो परस्पर केला. त्या किशोर नंदुरकर आदेश तामशेच्या डोक्यावरती ना करोडो भूत आहेत डोक्यावरती. त्यांच्या डोक्यावर महादर्शित आणि नालायक आहेत. महादर्शित शब्द वापरतो मी. त्यांची भडवेगिरी ना मला माहिती आणि मी काढणार तिथं ते तेव्हा खूप उडतात ते. एकाचा महादर्शित बायकांवर डोळा असतो, गोल गोल घुमतो तो भिकार चोडसाला, आणि दुसरा आपला त्यालाच बायका पोरं. दुसऱ्यांच्या खिशातनं पैसे कसे काढणार हे येड झावायला माहिती. काल परवा कधी आश्रमात यायला लागला. माझी मित्र आहेत, त्याचे मित्र माझे मित्र एकच इकडं. सांगू नका कोणाला, अजून ते तसंच आहे. फक्त एकच आहे तुझं काम, सकाळी उठतो, तिथं खामगावला चंदन लावतो, फुलं घातली की झाला, हा मोठा तपस्वी झाला. आणि हळूहळू येड झवे ते लोमते पोरं त्याच्या मागे आलेले आहेत. आणि तो किशोर नांदुरकर सगळं राजकारण करतो या ह्याच्यातलं. त्याला ठिकाणावर नाही. त्यांनी म्हणजे आता शिवाय येतात तोंडात. माझ्याकडनं पैसे घेतलेत ना लोकांनी, 2,000 दिले तर मी 10,000 दिलेत. जास्ती पैसे दिले. कधी हिशोब नाही, काय नाही. ज्या कामासाठी पैसे लाव म्हटलं ते लावले नाहीत. आणि नंतर माझ्यावरती प्रॉब्लेम आले पैसे द्यायला. कारण का माझंच नाक बंद केलं होतं मागे एकदा महाराजांनी, आणि आता पण केलंय. पण त्यावेळेस असं मत दाखवलं तर ह्याची तोंड वाकडी. याला भडवेगिरी म्हणतात, शुद्ध भडवेगिरी. हे मी खपून घेणार ना आश्रमात. आता सुधाकर अंगरच्या आणि बाकीच्या यांच्या खांद्यावर बंदूक घेऊन तो नाटकं करतोय. मागे तिथं आश्रमात ते 1 महिना काम चाललं होतं ते गाभाऱ्यात, मुलुंड मुक्तेश्वर आश्रमात. हे यांचा टावो. आता उघडे दरवाजे काय तिथं हलवा ना. माऊलीला घ्या, काय घ्या. आता बघू तुमचे काय एकदम आकाशात उडत होतात का? दरवाजे कामासाठी बंद केले. नुसता गोंधळ घालायचा प्रकार चालू होता त्यांचा. मग ते पण अर्धवट. आणि हे तुम्ही ट्रस्टीवर ते पण मूर्खपणा करतात. विश्वासात घेऊन कुठलंच काम करत नाही. आता मी चांगले सांगतो, त्यांना पैसे देऊ नका. मुद्दाम थोडंसं होऊन दे, घाम फुटून दे त्यांना. आणि लेखी दिलंय का ते मला दाखवा, सगळं ग्रुपवरती टाका. त्याला निरोप पाठवला डेडिकेटेड ग्रुपवरती घ्या. का तिथं काय कोणाची काय नालायकपणा करत असेल तिथं. तुमचे खिशातले करोड रुपये काढणार आहे की मी त्या ग्रुपवरती येऊन? चाळे चालतात, लोकांना डिस्टर्ब करतात. आधीच लोक येतात आश्रमात, पण सरभर येतात. त्यांना समजत नाही माऊलीची कृपा कशी खेचायची ती. तिथं मीटिंग लावल्या, 4 मीटिंग लावल्या.
एकाच्या पण मुखातून शब्द नाही माऊली माऊली किंवा माऊलीच्या कार्याबद्दल. चोर शोधतात एड झवे लोक झाले. आधी तुमची लायकी किती आहे तर माझ्याकडनं काढायला लावू नका. साला तोंडाला तोंड दाखवू शकणार ना तुम्ही. लायकी उतरून ठेवू नये एकेकाची. मग त्या माधव साहेबांशी काल मी बोलणं झालं, काल का परवा ते त्यांना मी निरोप पाठवले होते. बाबा तुमचं बाळा जोशीकडनं, नरसिंह बाळा जोशी म्हणून कॉलनीच्या आश्रमात राहत होतो, त्याच्याकडनं मी निरोप पाठवला की बाबा माधव जोशीनं माझा निरोप सांग त्या पदावरून खामगावच्या तिथं पाय उतार व्हायला. कारण का जे काय झालंय त्या चुका झाल्या, सगळं आश्रम डिस्टर्ब होतं, त्याच्यामुळे त्यांना तो निरोप पाठवला होता. त्यांनी का दिला नाही असं माधव जोशींच्या काल वक्तव्यातून आलं. बाळा जोशी पण शहाणपणा करतो मधल्यामध्ये. मी कोणाची बाजू घेत नाही, फक्त बाजू मांडतो आणि सत्य माझ्याकडे आहे म्हणून मी घाबरत नाही. तुम्ही साला तुमच्याकडे सत्य आहे का? मग भीती कशाला आली पाहिजे? ते मेमरी देत नाही, हे देत नाही, त्यानं मागतात आता त्याची तर द्या ना. बाजीराव साले चावडीवरची बाजीराव बायकोची जोडे खाऊ मदर पोट साली. दुसरी गोष्ट, माधव जोशी साहेबांना मी बोललो काल सरळ सरळ, बाबा तुम्ही ते तुमचं काय मत आहे, बाकी काय तर मी त्यांना बोललो नाही, पण त्यांना कळलं पाहिजे की आपल्यामुळे बाबा काय जे काय असं आपली चूक असो नसो. तर त्यांनी नंतर बोलले एका शब्दात, पण ते सरळ सरळ आता मी नाही सोडणार पद असं त्यांनी जे काय बोलणं झालं ते मी त्याचं डिटेल नंतर सांगेन. मला तिथं हा जो कचरा आहे ना हा लवकरच निघाला पाहिजे, नाही तर टकल्या फोडीन एकेकाची येऊन तिथं. माझ्या शरीराच्या वरती जाऊ नका. टकल्या फुटतील नाही तर येऊन फोडीन. आणि माझा हात जायच्या आधी ना तर माऊली माझे हात खराब करून देत नाही, साले फोडेल तुमची तीच. आणि ती जिवंत आहे, मेलेली नाही आहे. शहाणपणा नाही पाहिजे मला तिथं आश्रमात. तिथं ते पैसे देऊ नका, विषय संपला. येणं सरभरीतपणे जरा थोडंसं येऊन दे. काल मी येणार होतो आणि मी आता विषय काढणार होतो आश्रमाचा, कुठलं ठरवलं होतं, पण माऊलीने मला आता जे काय गोष्टी सांगितल्या, संदेश दिला, तो आता मी ह्या माझ्या अवतारात सांगतोय, ते पण चांगल्या भाषेत सांगतोय. तुम्ही ते मूर्ती वगैरे आणल्या त्याच्या पण 100 गडबडी आहेत. त्या आता बाद झालं. मोठं तिथं प्लॅनिंग आहे, देश पातळीवरती कार्य गेलं पाहिजे. नुसतं दरवाजे उघडले, आश्रमाची पताका लावल्या की कार्य झालं नाही. लोक पक्की झाली पाहिजे. तुम्हाला तर चांगलं कार्य गुंतवतो मी. सगळ्यांची ती अनुष्ठानच आहे, कशी ताकद वाढत नाही ते मी पण बघतो. मग ठीक आहे. माधव जोशी साहेबांना मी विनंती केली, बाबा ते खामगावचं पद तुम्ही जोपर्यंत क्लिअर होत नाही तुमचे, ते त्याच्या जागी दुसरं कोणाला तुमच्या विश्वासाचा माणूस बसवा. त्यांनी ते हात वरती केले आणि जे काय केलं मी डिटेलमध्ये सांगेन. त्यांच्या परीने त्यांचं मत ठीक आहे, पण मोठा त्याग करायला पाहिजे, मोठं हे मन केलं पाहिजे. आणि विश्वासातली माणसं तिथं खामगावच्या याच्यावरती बसवलेली नाहीत. तिथं पण खूप गोंधळ आहे, सरळ दिसतो. काल मी जास्त काय बोललो नाही, पण त्यांनी हा जो माधव जोशीनं घाम फुटलाय ना त्याला कारण काय चोऱ्या नव्हेत. त्यांनी 3-4 जणांचे कमीत कमी माझ्यासमोर तरी गळे घोटलेत. त्यांनी अहंकारच म्हणतात त्याला. त्या नंदकुमार अग्रवाल असो, त्यांना मज्जाव करणं काय नाही काय, हे परमांच्या मागे लागणं, हे नालकपणा कशाला पाहिजे. तिथं निस्वार्थ निर्मळ मनाने काम करा ना. तुमच्या मनात भीती येते काय पण चाळे करणार तुम्ही. नालकपणा साला सगळ्यांचा आदर्श शोध साले तुम्ही. तुमच्या मनात भीती येते, माऊली दिसत नाही तुम्हाला, मग स्वतःचं अक्कल दिसते, त्याला अहंकार म्हणतात. कोणाच्या मागे कशाला लागता तुम्ही? माऊलीच्या मागे लागा ना. आश्रमात मिटिंग लावतात आदर्श शोध साले आणि चोर शोधतात, चोर. माऊली शोधा, सगळं सुटेल तुम्हाला. आता मी जो गुंत सोडेन तर तुम्ही सोडणार ना. काल देशपांडे साहेबांना फोन केला साला, हॅलो हॅलो हॅलो. आता बाद झालं देशपांडे साहेब, तुमची पण नाटकं चांगलेपणे प्रेमाने घेतोय. तुम्ही शब्द दिलात 5 तारखेपर्यंत मी फोन करीन. ते काय 3-13 झेंडवड्या काढायचे काय माझ्या माऊलीची सगळ्या रस्त्यावरती. मिटिंग लावते, चोर पुढं म्हणतात ना, चोर चोर ते पुढं पळणार, तुम्ही मागे पळणार. घंटा हलवतो बसा मग तुम्ही सगळ्यांनी तिथं. तुम्हाला इज्जत देतो, सगळ्यांना मान देतोय. साला शिव्या बिव जाऊन दे, तिथं बरंच काय करीन मग मी. नाटके नाही पाहिजे तुम्हाला तिथं आश्रमात. त्या डेडिकेटेड ग्रुपवरती तो एक तर बंद करा. भडवेगिरी चालली इथं.
तर घ्यायला लावा, माझं लक्ष तिथं जवळून पाहिजे आणि ऍडमिन करायला लावा मला. मी सगळ्यांना घेतलं ग्रुपवर, ते ऍडमिन करून ठेवले ना. पद्धत आहे ती. तुमच्या बोलायला वाव दिलं कोण बाकीचे फालतू मेसेज गेट बंद करता येतं, बरेच फायदे त्याचे. आकला नाहीत भेंचे नुसतं आपलं स्वतःचा तमाशा. आणि ही जी काय लहान पोरं आहेत ना, ती 2-3 वर्षाची पोरं आहेत, आदेश तामशे, तो नांदोसकर, येड झवी गँग आहे ती. त्याची जास्त नादाला लागू नका. ते पैशांचा हिशोब काय गडबड करतात, पोरींच्या मागे घुर फिरतात, ते सगळं काढतो मी. आदर्श साला तो आदेश तामशा, त्याच्या आयचा भोसडा त्याच्या. मी तिथं खामगावला 20 लोक घेऊन गेलो. 40 लोकांची तिकीट काढली सेकंडला एसीची मागे. त्यातले 20 लोक आले नाहीत, 17-18 लोक आले. माझे पैसे गेले फुकट. येताना मग ती 20 लोक जी येणार होते तिची तिकीट काढली, थोडे बहुत पैसे मिळाले. माझ्या खिशातून कोणाची हातपासून नाही दिले तेव्हा पैसे यायचे. ते तिकीट काढले. हा भोसडीचं सगळ्या ते बाळा सावंत आणि कोणाकोणाच्या कानात काय बोलतो, आश्रमाच्या ठिकाणी यांनी कोणाला आणलं माहिती का, बाईला आणलं. म्हणजे हे चमडीगिरी करायला. महाराष्ट्राच्या डोक्यात तेव्हा पण ते होतं ना, आता पण तेच आहे, दुसरं काय नाही. ते मीटिंग लावली, ते अनगा पाटकर मॅडमना चिकटून बसतोय. ती एकदम साधी बिचारी सरळ पोरगी ती. तिचे मागे किती डिस्टर्ब होते, सगळं मावली सगळं सांगते एकाचं मला. तर तुम्ही नुसतं एकाच्या गोष्टी कोणाची बोलण्यात येऊन तिथे जास्ती हे करू नका. तुमची ताकद नाही ती. ते आदेश ती येतोय मी तुझ्या आयचा का तुझ्या ना बघतो तर मी तुझ्याकडे चांगलंच. असे भडवे माणसाने येऊन देणार नाही. भले माऊली येऊन देत असेल, तमाशा करा ना तिकडे गपचूप. तिथं माऊलीकडे बघायचं, आपली उपासना करायची, आपली ताकद वाढवायची. आणि नंतर काय करायचं ते दाभोळ शेखर पण भेंचे तिने आता दिलं नाही महादशतनीसाला अजून. धिंडवडे काढायला तुमचे आहेत का सगळे तिथं नालायक महादशित माणसं भरले. असं झालंय सगळं आश्रमात. मी आता एक मीटिंग लावतो, बघतो कसं 2 मिनिटात नाही तिथं हिशोब झाला तर बघा. दिवसभर पाकडलं काय नाही सापडलं तुम्हाला. 4 मीटिंग झाली तरी. आणि आयुष्यभर पाकडत बसा, काय नाही सापडणार. मी परमेश्वराला शोधतो. अजून मला भेटला ना, माझ्या वडिलांना दिसला तसा. पण लपलेल्या गोष्टीला शोधतो ना, तर सगळे लपलेलं येतं माझ्या बरोबर समोर. ठीक आहे ना, एवढं लक्षात ठेवा. श्री गुरुदेव दत्त तिथं खामगावला 1 ते 10 लाख लोक जर अनुष्ठानाला बसली तर काय होईल इंडियाची परिस्थिती, भारताची परिस्थिती. तर त्याच्यासाठी 1 ते 10,000 लोक अनुष्ठानाला बसायला सगळ्यांनी त्याच्यात सहभागी घ्या. ते मोठं काम आहे. अनुष्ठान पण झालं पाहिजे. बरेच जण अनुष्ठान नाही केलेली आहेत, तर ते अनुष्ठान जर झालं तर तुमची ताकद काय वाढेल बघा. म्हणजे ते बाकीच्या लोकांना हळूहळू 1000 ते 10,000 जेव्हा होईल ना, बसायला लागतील ना, तर तुम्हाला ताकद अशी येईल ना तिच्या आल्या सळसळ. तर त्याच्यानंतर मग त्या 1 ते 10 लाख लोक बसवायची तयारी होईल. आणि तेव्हा एवढा इन्फ्लो येईल ना. माझ्याकडे आता माणसं आहेत, तुम्हाला दाखवतो कार्ड उद्या परवा. ते काढलेले नाहीत. पैसा टाकायला 20-20 हजार करोडची माणसं आहेत. त्यांची कॅपॅसिटी कोणाची 5,000 करोड, म्हणून 10,000 करोड 20. हे साले त्यांना आणू मी इकडं तुमची तमाशा दाखवायला सगळ्यांना. हा आश्रमातला तमाशा लवकर बंद झाला पाहिजे, विनंती करतो. तोंडातनं ना, तर हे घाणडे कचरा माझे खूप आहे तुमच्यापेक्षा. मी नालायक आणि महादर्शित आहे मी. तर सगळा कचरा निघेल मग. जसं समोर माणूस ना, जैसा वैसा फिर आएगा फिर. तमाशा मला करायचा नाही, तुम्ही करून देऊ नका. बटणं दाबलं तसं मी प्रकाश टाकतो. मग श्री गुरुदेव दत्त खामगावचं लक्षात ठेवा. ते सगळ्यात मोठं आहे. आता मी तुम्हाला प्लॅनिंग दिली, त्यावरती काम करा, चिंतन करा. हे माझं 25 वर्षाचं चिंतन आहे. माऊलीचं कार्य सोन्यासारखं आहे. ते काय होईल तुमच्या घरात आलं ना, माऊली येत ना तुम्ही म्हणून अनुभव आलेत ना. घराघरात जाऊन दे माऊलीचा संदेश. आता पत्ताच माहित नाही लोकांना, संचारेश्वर माऊली कुठे आहे आणि काय आहे ते. ठीक आहे. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. जय संचारेश्वर. संचारेश्वर महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.